मस्तपैकी पेटलेली आहे आणि आपली माशी सुद्धा नमस्कार सगळ्यांका, कशी आसाय? बरे आसाय मा? तर तुमका सगळ्यांका माहितीच आहे, वार म्हटल्यावर आमच्याकडे मासे असतातच. तर ना आता ना माशेवाली काकी येतात, ती खयची मासे घेऊन येतात ना ती आपण बघूया. चला तर मग बघूया आपण. हयसून गेले मी, पण पळत कडे गेले. त्या घरात एका घरात 2-3 माणसं नाही सुटली. हे मासे आणले आणि हे झालं बारीक झाले. ते लोकांका खूप कसले ते म्हटलं बारीक म्हणून घेतील. खयचे हे हे कसले ते काय बाय म्हणून सांगले नाही त्यांच्याने. बारीक पण कुसक नाही होत, ताजी होत. असं पोटा फुट नाही होती. टाकते सुंदर सुकले ते घालू रे, खातलंच काय बघूया. खाल्यान गो टेरी असते मग वाटता बरेच मस्त मोतकेळी कशी ना छानच दिसते. ये रे. आणि काय बाय बाबू बघा बावन काय घेऊया, काय घेऊया? बांगडे कसे आहेत? बांगडे 100च, पेढी 8 आणि तारले तारले 15. मासे नाही रे मला 50 न आणले हो. 50 हे वाज जास्त आणले. तारले करून घेतात लोक आवडी. माशी महाग म्हणूनच आम्ही घेत नाही. तारले घेऊ, मला तारले आवडतात. चल घे, मग काय तारले आवडते. मस्त लागतात फ्राय आणि आमटी किती सुंदर होता त्याची चटणी. जा तूप घेऊन सोल मीठ सगळं घालून कढीत जरा कडू बारीक आणि मग हे तारले टाकू. हो आणजा भांडा आणजा. 2, 3, 4 पण मोठे असत. 5 मासे खपात नाही तुझ्या खोकले खपले 12 15. काढू त्यासारखी 20 नाही करू. नाही 20 नाही करू. एकच कमी असा. तुम्ही अजून बघ नाही ते महाग हो बाई. त्यांका पण परवडा. पण मासे की नाही तुम्ही बारीक सारीक काय ग कुसके नसतं रे कधी. त्यावेळी कुसके होते. कसले काय घातल्यानंतर तारले नरम होते. नंतर टाकलेलं ना पाठसून ते कुसके होते. 2-3 कुसके घालू मस्के ना कधीतरी फसतात मस्के घालू. तुका म्हणणं नाही आज कोळंबी नाही यार. कोळंबी मी आणलीच नाही तर महाग कोळंबी. हम्म. ह्याची 200 रुपयानं वाटत होते. मग आज कितक्यान देव बरोबर हो. 200 रुपयाने एक बरोबर उचल जा तो खेळाने उचल जा. होय जा बाबा जाऊ दे मग. तुका जाऊ दे धंदो करू दे खपवू दे तुका. हे बघा वांगे बघला मागते नको. वाज मोठे होते 200 चे 7 किलो. हम्म. आणि हे 4 दिले एखाद्या 200 100चे. हम्म. मासेच मग काय करायचं. मासे महाग हे काय आता 5 मासे घातले. ह्याच्यातले बघला हे वारीकातले ह्याच्यातले मागित राहा तुझ्याकडे. मागितलं शोध दिसा तिच्याकडे जा. अगदी देते ना. उचलू हात लायच्यात मध्ये जीव काढतो. मुंबईच्या आता चललं काय चललं काय आता. हे बघा हे मी घेतलंय तारले मासे, मग झाकून ठेवलेलं आहे. तर आता आपण जाऊया हे साफ करू. माझे तारले मासे फेवरेट असत. ही बघा मस्तपैकी आपली आता आग पेटलेली आहे. तर आता मी मासे भाजलेलं एकदम तेल घालून घेते. हे बघा ओय शपथ. तर मी ना पटकन ना कणू आणू विसरले, म्हणजे रव आणि तांदळाचं पीठ तर घाई गडबडीत विसरलंय. तर त्या लगेच घेऊन येतोय. मासे आपले तयारच असत. मी रव आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेला घेऊन येलं. ह्या माझा तयारच असतात. तर आग आपली जरा पाटी इली ती पुढे करूया आणि आपण मासे घालून घेऊया. तारले मासे ना भारी लागतात. मला तरी खूप आवडतात. आणि ते सुद्धा चुलीवर आज मी फ्राय करतले.
तर चुली ऑलरेडी ते चांगले लागतातच आणि चुलीवरचे तर आग आपली पेटलेली आहे. आता आपण हे बघा, हे असं आपला तयार झालेला हा मस्त मी ते का आगळ वगैरे लावून ठेवलेला आहे. तर आता आपण ते फ्राय करूया. तसे आपण एक एक करून तेलात सोडूया. तर म्हाका कमेंट्समध्ये सांगा तुमका तारले मासे आवडतात की नाही. ते म्हाका तरी खूप आवडतात. आपण अशी सोडून घ्यायची. आग पेटवली. चुलीवरचो मासो तुम्ही खयचोही खावा तो भारीच लागतलो. तुमका पण चुलीवरचे आवडतात की नाही म्हाका कमेंट्समध्ये सांगा. तसे गॅसची आता प्रॉब्लेमच होतं, म्हणजे गॅस लवकर भेटत नाही. त्याच्यामुळे मी चुलीवर भाजते. ह्या पण एक कारण हा. आणि माका चुलीवर जेवण बनवूक आवडता. त्याच्यामुळे चुलीवरचा टेस्टच भारी असता. त्याच्यामुळे मला चुलीवरचाच जास्त होतं. म्हणून मी मासे वगैरे असे काय असतात ना तर चुलीवरतीच बनवतो. अरे बघा आपली आग पेटलेली हा. हे असत ते सगळेच घालून घेते म्हणजे टेन्शन नाही. जागा हा ना. मस्तपैकी पेटलेली आहे आणि आपली माशी सुद्धा एकदम मस्त फ्राय होतात. कसले भारी दिसतात. कधी खात्याचं झालेलं आहे माका. आता आपण ना मासे असत ना ते परतून घेऊया. कारण भाजलेले असतले एकदम कुरकुरीत आपलं मासे झालेलं हा. मस्त ना. आणि चुलीवरचो मासो म्हणजे विचारूच नका. असली टेस्ट असते. तारल्यांका टेस्टच भारी असतं. पण चुलीवरची म्हटल्यावर त्यांका आणखी टेस्ट येतली. मसाल्याच्या डाळीसोबत नाही तर मला मसाल्याच्या डाळीसोबत आवडतात. म्हणून आईक आज मसाल्याची डाळ बनवून सांगितलं. हे बघा आपण मस्तपैकी परतून घेतलेले आहेत मासे. आपले एका साईडने भाजले आहेत. आता आपण एका साईडने भाजलेलो आग गरम पुढे करतोय. शिरडं ना त्याची आपल्या कमी करू होई नाही तर आपली मासे करपतले. एवढा चुलीकडे ना असला गरम होता ना. त्याच्यात गरमी वाढलेली जा आणि ते तितक्या गरम जातं ना तो घाम सुटला. जरासं ना आपण ना तेल घालून घेऊया त्याच्यात.
कारण तेल कमी झालेलं अमाशंक तेल हवं ना. मग ते मस्त भाजतले. परत एकदा करतोया कारण हे मधून भाजत नाही. ऐकू गरम किती होता ना. आपुडे करते मी जरासं. आज मी खातलंय चुलीवरचे तारले फ्राय. ह्या माशात ना काटे असतात बारीक बारीक, पण ते दातांका बिलकुल म्हणजे आपण खातो ना जेवताना घशात वगैरे काहीच लागणार नाही. म्हणून मका जास्त आवडतात. हाय हाय चटके बसते. चुलीवरचे मासे खाऊक ना जी मजा असता ना ती खडेच नाही. आमची बघा अशी लाकडं असतात माझे, त्याच्यामुळे जरासं मला भीती वाटतं कारण जीवाणू वगैरे इला तर वगैरे. पण मी म्हणते जाऊन देता का होईत तर होईत. मी मासे चुलीवरतीच राहतले कारण मला चुलीवर मासे भाजूक आणि खाऊ खूप आवडतात. तर आता आपले मासे होतले म्हणजे आता मी ते दुसरे घालतले. तर आता मी ते काढतले. ते झालं तर मग काढी आपण मासे. तरी बघा आपले आता मासे ना एकदम कुरकुरीत झालेले आहेत. करकरीत कुरकुरीत क्रिस्पी सगळ्यात झालेला हा. गरम होता ना. जरा इथून असं या करून घेऊया. असो मी ना मासे भाजूक ना माझ्या आजीकडून शिकलंय. म्हणजे जेव्हा ती मासे भाजायची ना तेव्हा आम्ही तिच्यासोबत राहायचो. ती कशी मासे भाजता वगैरे मग आता बघायचो. मग तिचं बघून आम्ही मासे भाजूक शिकलंय. तिनेच मला मासे भाजूक शिकवलं असं मी म्हणते. आता ती असती ना तर तिचं पण असे मासे खूप आवडायचे. अशी जाता खाल्या नसतं तिनं पण आठवण येतं कधी कधी. तर हे बघा आपले झालेले आहेत. फक्त टोकाकडून मिरवले आहेत. गरम गरम ना एवढं गरम ह्या मारतात ना उलप म्हणतात ना ती बसता गरम गरम. आज मागे गेली ना मारतात आपण पेटतली तसं काही विषय नाही आगीचं. तर ना आता आपण ना मासे काढून घेऊया. हे बघा आपले झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी कुरकुरीत. तर आता हे मी काढून घेते एक एक करून, नाही तर ते करपतले. हे बघ आग पेटवते कारण अर्धे मासे आपले भाजतात अर्धे झालेले असतात. तर हे असा आमचा पाटलादार. तर इथे आम्ही सकाळची म्हणजे अंघोळीत पाणी हवं आता चुलीवरतीच तापवतो आणि ते सगळी आमची लाकडं भुसू आणि सगळे अशी ह्या असं म्हणजे भुसू बिसू बोंडारे वगैरे सगळं असा. तर मासे माझे अर्धे झालेले आहेत अर्धे भाजतले आणि आता जातले मी जेव. जर तुमका माझ्या तारल्या माशांचं व्हिडिओ आवडले असतात त्यांची चुलीवर मी आज भाजले त्यांचे व्हिडिओ आवडले असतात तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. आणि हे बघा काळू आता इलेलो असा मस्त मी मासे बिशे सगळा खाल्लेला हा तरी पण तो आता इलेलो हा माझ्या वांगडात. तर जाते मी आता
तर तुम्ही पण आज आमच्याकडे जेव करवा. हे बघा आपले मासे मस्तपैकी फ्राय झालेले आहेत, एकदम कुरकुरीत म्हणतात ना तसे झालेले असतात. आणि चुलीवरच्या माशांची टेस्ट तर एक नंबर असतात. हे बघा जास्त दाखवू शकत नाही, नाही तर उकडी होतले. तर जेव्हा आज आमच्याकडे तुम्ही जेव आणि तुमका तारले मासे आवडतात की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया आपण व्हिडिओत नेक्स्ट. तर तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू. काळू एक काळू हे बघा मस्तपैकी मासे वगैरे खाऊन परत इलेलो आता इकडे. होय ना काळू? होय सांगता बघितलं, बोलता तो आमचं बोलको पोको होतो. थोड्या दिवसांनी आता मालवणी बोलतो तो आमच्यासोबत. होय ना काळू? काळू नाही मासे अंगावर आले त्याच्या.